चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. AM कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अरविंद मिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय पाहणार आहोत रे, तर बघा, नुकतीच महाराष्ट्र शासनाची नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत बघा नगररचना सहाय्यक किंवा रचना सहाय्यक ही जी काही गट ब मधील जी काही परीक्षा आलेली आहे, तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने ती जी काही ॲडव्हर्टाईज आहे आणि ती ॲडव्हर्टाईज त्याचबरोबर ती कधी आलेली आहे, त्याच्यामध्ये जागा एकूण किती आलेल्या आहेत, त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या परीक्षेचा सिलेबस काय आहे, नेमके कशाच्या माध्यमातून ती परीक्षा घेतली जाणार आहे, तर या गोष्टींवरती आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मग बघा की महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत बघा की पुणे असेल, कोकण असेल, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील जे काही रचना सहाय्यक गट ब मधील ही पोस्ट आहे बघा, रचना सहाय्यक, ज्याला आपण TPA असं म्हणतो, टाउन प्लॅनिंग असिस्टंट किंवा टाउन प्लॅनर असिस्टंट या नावाने त्या पदाला ओळखलं जातं. मग ही गट ब मध्ये येणारी ही पोस्ट आहे आणि ही अराजपात्रित स्वरूपाची पोस्ट असणार आहे, ग्रुप बी श्रेणीची असणार आहे. मग याच्यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक गट ब अराजपात्रित, निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपात्रित, संवर्गातील रिक्त पदांच्या नियुक्तीसाठी काय केलेलं आहे, पात्र उमेदवारांकडून बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यासाठी ही जाहिरात काय केलेली आहे, पब्लिश केलेली आहे किंवा प्रसिद्ध केलेली आहे. मग आता याच्यामध्ये बघा की या जाहिरातीमध्ये 3 पोस्ट आहेत. मग ज्या पोस्टसाठी बघा याच्यामध्ये 3 कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, तर रचना सहाय्यक गट ब, त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखक गट ब आणि त्याचबरोबर निम्न श्रेणी लघुलेखक गट ब, अशा 3 पोस्टसाठी ही परीक्षा काय केली जाणार आहे, घेतली जाणार आहे. मग याच्यामध्ये एकूण जागांची संख्या किती असणार आहे रे, तर याच्यामध्ये एकूण जागांची संख्या ही 261 पदे एवढी असणार आहेत. म्हणजेच काय, तर 261 जागांसाठी 2024 सालासाठीची ही जाहिरात निघालेली आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता हे जे काही रचना सहाय्यक जी काही पोस्ट आहे, याच्यासाठी ही गट ब मधील अराजपात्रित प्रकारची ही पोस्ट आहे. याच्यासाठी वेतन स्तर बघा किती आहे, 38,600 ते 1,22,800 रुपयापर्यंत आणि अधिक नियमानुसार जे काही अनुज्ञेय भत्ते आहेत तर ते सुद्धा यासाठी मिळणार आहेत. मग याच्यासाठी बघा पदनिहाय जागा दिलेल्या आहेत. अनुसूचित जातींसाठी एकूण 47 जागा आहेत, अनुसूचित जमातींसाठी 18 आहेत, विमुक्त जातींसाठी 7 आहेत, भटक्या जाती य साठी 10 आहेत, भटक्या जाती जमातीसाठी क साठी बघा 10 आहेत, त्याचबरोबर भटक्या जमाती ड साठी 7 आहेत, विमुक्त मागास प्रवर्गासाठी बघा की 3 आहेत, इतर मागास प्रवर्गासाठी 44 आहेत, त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 26 आहेत, ज्याला आपण SEBC म्हणतो, SEBC याच्यासाठी 26 आहेत, आणि आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्याच्यासाठी 30 जागा आहेत आणि खुला राखीवसाठी 49 आहेत. अशा 261 जागांसाठी ही काय झालेली आहे, जाहिरात काढण्यात आलेली आहे. मग या पदनिहाय जागा ज्या काही आहेत तर त्या तुम्ही बघून घ्या, आपण त्याच्यावरती जास्त काही हे करणार नाहीये. आपल्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला जागा मिळून जातील कोणत्या कास्टसाठी किती आहेत बघा. त्यानंतर दुसरी जी काही पोस्ट आहे, मग या दुसऱ्या पोस्टमध्ये बघा उच्च श्रेणी लघुलेखक गट ब ही सुद्धा अराजपात्रित असणार आहे. गट ब ची परीक्षा असणार आहे. याच्यासाठी 41,800 ते 1,32,300 एवढा काय असणार आहे, वेतन स्तर असणार आहे आणि अधिक अनुज्ञेय भत्ते सुद्धा असणार आहेत. याच्यासाठी एकूण 9 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आलेली आहे. मग याच्यासाठी जागांची संख्या ही बघा विविध जातीनुसार काय केलेलं आहे, विभागणी केलेली आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर तिसरी जी काही पोस्ट आहे, निम्न श्रेणी लघुलेखक गट ब अराजपात्रित, ह्याची सुद्धा 38,600 वेतन श्रेणी आहे, ते 1,22,800 याच्या दरम्यान याची वेतन श्रेणी असणार आणि याच्या 19 पदे ही या पोस्टसाठी असणार आहेत. हे सुद्धा तुम्ही कास्टनिहाय ही पदे बघून घ्यावीत. ओके. त्यानंतर मग आता इथं त्यांनी काय दिलेलं आहे, महत्वाची टीप काय दिलेली आहे, तर बघा की
टीप दिलेली आहे की भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय तर परीक्षा फायनल होण्या अगोदर किंवा मेरिट लिस्ट लागण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये काही जागांमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो किंवा आरक्षणामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. वरील राखीव बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवाराची निवड करून पद भरतीची कार्यवाही करण्यात येईल अशा पद्धतीने त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर उपरोक्त रिक्त पदांपैकी काही पदे शासन नियमानुसार अनाथांसाठी व दिव्यांगांसाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जातील अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे टीप दिलेले आहेत. मग आता ही जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ही ॲडव्हर्टाइजमेंट बघा की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग अधिनियम 26 फेब्रुवारी 2024 व संबंधित शासनीय 27 फेब्रुवारी 2024 संदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील रीट याचिका 3468/2024 व इतर अन्वये दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील माननीय न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित शिफारशी व नियुक्त्या उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येतील. म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाबद्दल SEBC या आरक्षणाबद्दल बघा की सध्या कोर्टामध्ये याचिका सुरू आहे आणि त्या याचिकेला अनुषंगून मग ही ॲडव्हर्टाइज काढण्यात आलेली आहे. मग आता ही जी काही TPA ची ॲड आलेली आहे याची ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू झालेली आहे रे तर 30 जुलै 2024 पासून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते 29 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत ही ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी बघा 30 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्री 23:59 पर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्रवेश पत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घेणे हे बघा अद्ययावत संकेतस्थळावरती सूचना प्रसिद्ध करण्यात येईल. आता ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर परीक्षेची तारीख सुद्धा तुम्हाला इथं दिलेली आहे की ऑनलाईन परीक्षेचा दिनांक. आता ही परीक्षा बघा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि या परीक्षेचा दिनांक सुद्धा संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल अशा याबाबत यांनी काय केलेलं आहे सूचना देण्यात आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मग आता ही जी काही परीक्षा आहे TPA ची तर याच्यासाठी बघा हे 3 पोस्ट आहेत. त्यांच्यासाठी विविध पोस्टसाठी विविध प्रकारच्या शैक्षणिक अर्हता सांगण्यात आलेल्या आहेत. मग पहिल्यांदा बघू आपण रचनाकार सहाय्यकसाठी बघा की स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यता प्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजेच काय तर स्थापत्य अभियांत्रिकी याच्या सहाय्यक जो आहे तर याच्यामधील बघा की तुम्हाला मान्यता प्राप्त संस्थेची 3 वर्षाची पदविका असणं हे गरजेचं आहे आणि ज्याच्याकडे 3 वर्षाची पदविका आहे तोच व्यक्ती या पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. ओके. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे बघा उच्च श्रेणी लघुलेखक. याच्यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. मग माध्यमिक शालांत म्हणजे काय तर HSC. त्याचबरोबर लघुलेखकाचा किमान वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा किमान वेग 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हताधारक करणे आवश्यक आहे. म्हणजे उच्च श्रेणी लघुलेखकसाठी बघा ज्याला आपण वरिष्ठ लिपिक म्हणतो तर त्या वरिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला मराठी आणि इंग्लिश टायपिंग येणं गरजेचं आहे आणि इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट हे येणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या लोकांकडे ही पात्रता आहे अशी लोक या परीक्षेसाठी काय होणार आहेत पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर तिसरा जी काही पोस्ट आहे बघा निम्न लेखक निम्न श्रेणी लघुलेखक ज्याला आपण बघा कनिष्ठ लिपिक म्हणतो. याच्यासाठी सुद्धा बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे HSC 12वीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लघुलेखनाचा वेग 100 प्रति मिनिट. त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेनुसार तुम्हाला या पोस्टसाठी काय करता येणार आहे फॉर्म भरता येणार आहे. मग इत्यादी प्रकारच्या ज्या काही शैक्षणिक पात्रता जे व्यक्ती
पात्रता धारण करणारे आहेत असे व्यक्ती या पोस्टसाठी काय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. मग आता पुढे काय दिलेलं आहे रे बघा, तर आता वयोमर्यादा दिलेली आहे. मग प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास उमेदवाराने संबंधित शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. मग वयोमर्यादा काय काय सांगण्यात आलेले आहेत रे, तर उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय 18 वर्ष असणं गरजेचं आहे आणि कमाल वय किती 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे किमान 18 ते 38 या वयाच्या व्यक्ती या पोस्टसाठी काय करू शकतात, अर्ज करू शकतात. त्याचबरोबर पुढे काय सांगितलेलं आहे, तर मागासवर्गीय, खेळाडूंसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी वयोमर्यादा 5 वर्ष शिथिलक्षम राहील. म्हणजे 38 अधिक 5 बरोबर किती 43 वर्ष वयाच्या व्यक्ती या काय करू शकतात, याच्यासाठी फॉर्म भरू शकतात किंवा अप्लाय करू शकतात. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील, अशा पद्धतीने हे सांगितलेलं आहे. मग याच्यासाठी परीक्षा शुल्क किती घेणार आहेत रे, तर अराखीव म्हणजे खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये एवढ्या दरम्यान काय करणार आहेत, तर यांची फीज राहणार आहे. मग उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता इथे त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे की प्रस्तुत जाहिरात ही परीक्षे संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या याबाबतचा सविस्तर तपशील 30 जुलै 2024 रोजी www.dtp.maharashtra.government.in या संकेतस्थळावरील सर्वसाधारण सूचना या सदरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृपया याचे अवलोकन करावे. म्हणजे तुम्ही 30 जुलै 2024 रोजी काय करायचं आहे की www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन मग या परीक्षेसंबंधातील सर्व काही जे काही तुम्हाला सर्वसाधारण सूचना आहेत तर त्या या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मग भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे www.dtpmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजे तुम्हाला ही वेबसाईट अत्यंत महत्त्वाची आहे. www.dtpmaharashtra.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला हे अर्ज करता येणार आहेत. ओके, त्यानंतर ना पुढं काय दिलेलं आहे की बघा आता ही जी काही परीक्षा आलेली आहे नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागामार्फत, तर रचना सहाय्यक असेल, उच्च श्रेणी लघु लेखक असेल, निम्न श्रेणी लघु लेखक असेल, या गट ब मधील अराजपत्रित पदांसाठी बघा सर्वसाधारण सूचना काय देण्यात आलेल्या आहेत रे, तर अर्ज करण्याची पद्धत. मग कृपया सगळ्याच सूचना वाचून अर्ज भरावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग सूचना काय काय दिलेल्या आहेत रे, मग याच्यामध्ये सूचना सांगण्यात आलेल्या आहे की अर्ज भरण्याबाबत अर्जामधील खालील टप्पे महत्त्वाचे आहेत. मग टप्पे कोणते कोणते आहेत अर्ज भरण्यासाठी, तर नोंदणी किंवा नवीन खाते निर्माण करायचं आहे, त्याचबरोबर तुमची प्रोफाईल निर्मिती करायची आहे किंवा प्रोफाईल अद्ययावत करायची आहे, त्यानंतर अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचं आहे आणि छायाचित्र किंवा स्वाक्षरी तुम्ही अपलोड करायची आहे. म्हणजे तुमचा फोटो आणि तुमची सही ही अपलोड करायची आहे आणि त्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढून तुमच्या जवळच ठेवायची आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला तिथं जॉईनिंगच्या वेळेस किंवा तुम्हाला बाकीच्या गोष्टींच्या वेळेस बोलावलं जाईल त्यावेळेस तुमची अर्जाची प्रिंट ही सोबत असणं गरजेचं आहे. ओके, मग ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास बघा की 29/8/2024 रोजी रात्री बघा 23:59 संकेतस्थळावरील लिंक ही काय करण्यात येईल, बंद करण्यात येईल, अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता ज्या काही अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः इथं काय करायचे आहेत, वाचून घ्यायचे आहेत, व्हिडिओ थोडासा पॉज करून. ओके, त्यानंतर बघा की परीक्षा शुल्क आत्ताच आपण सांगितलं की खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये यांच्या दरम्यान काय करणार आहे, तर परीक्षा शुल्क राहणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्यायची. ओके, त्यानंतर पुढचं जे काय आहे आता रचना सहाय्यक संवर्गासाठी परीक्षेचा अभ्यासक्रम काय देण्यात आलेला आहे रे, तर तो पण बघा. मग या परीक्षेसाठी कोणते कोणते घटक असणार आहेत तर हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, मग याच्यामध्ये बघा की सुरुवातीला
मराठी या घटकावरती आपण बघूया किंवा मराठी या विषयामध्ये काय काय प्रश्न विचारले जाणार आहेत आणि एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि एकूण किती मार्कासाठी हे प्रश्न विचारले जाणार आहेत. तर मराठी या विषयासाठी बघा की मराठी व्याकरणामध्ये मग एकूण 15 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते 30 गुणांसाठी असणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असणार आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल, वाक्यरचना असेल, म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग असेल, उतार्यावरील प्रश्न असतील आणि वाक्य पृथक्करण व त्याचे प्रकार असतील इत्यादी घटकांवरती तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यानंतर इंग्लिश या विषयामध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामरवरती सुद्धा 15 प्रश्न असणार आहेत आणि 30 मार्काला असणार आहेत. हे सुद्धा 2 मार्काला एक प्रश्न असणार आहे. मग आता इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी, त्याचबरोबर सेंटेन्स स्ट्रक्चर, त्याचबरोबर इडियम्स अँड फ्रेजेस अँड दिअर मिनिंग्स, त्याचबरोबर कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑफ पॅसेज आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन इत्यादी घटकांवरती तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके. त्यानंतर पुढचा पार्ट येतो सामान्य ज्ञानाचा किंवा आपण त्याला जीके या नावाने संबोधतो. ओके, जीके जनरल नॉलेज. मग जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे, पर्यटन, ऊर्जा संवर्धन व हरित बांधकाम, त्याचबरोबर कचरा व्यवस्थापन इत्यादी घटकांवरती सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत एकूण सामान्य ज्ञान या घटकावरती आणि ते 30 मार्कांना असणार आहेत. त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे बघा मित्रांनो, तर तो बौद्धिक चाचणी हा घटक आहे. मग याच्यामध्ये बघा की इंटरप्रिटेशन ऑफ डेटा अँड ग्राफ्स, त्याचबरोबर डायरेक्शन, त्याचबरोबर अर्थमॅटिकल रिझनिंग, त्याचबरोबर स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स, त्याचबरोबर डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन, त्याचबरोबर ॲनालॉजी, नंबर सिरीज, रेशिओ अँड प्रोपोर्शन, त्याचबरोबर टाइम अँड डिस्टन्स, हाईट अँड डिस्टन्स, युनिट कन्झर्वेशन, त्याचबरोबर व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया आणि ॲव्हरेज इत्यादी घटकांवरती तुम्हाला बौद्धिक चाचणीमध्ये म्हणजे रिझनिंगवरती, आता बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. मग रिझनिंग वरती सुद्धा तुम्हाला एकूण किती प्रश्न आहेत रे? 15 प्रश्न आहेत, ते 30 मार्काला आहेत. त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तांत्रिक विभाग किंवा तांत्रिक याला म्हणू आपण, तर यांना तांत्रिकमध्ये काय विचारलं जाणार आहे तर एन्व्हायरमेंटल स्टडीज, त्याचबरोबर सर्वेइंग, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, त्याचबरोबर प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, त्याचबरोबर कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग, त्याचबरोबर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, त्याचबरोबर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि कम्प्युटर एडेड ड्रॉइंग, त्याचबरोबर रेल्वे अँड ब्रिज इंजिनिअरिंग इत्यादी घटकांवरती तुम्हाला तांत्रिकमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. मग त्या तांत्रिकमध्ये एकूण 40 प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो आणि हे एकूण 80 मार्कांसाठी हे प्रश्न असणार आहेत. म्हणजे तुम्हाला बघा रचना सहाय्यक याच्यासाठी एकूण किती 15, 15, 30, 45 आणि 60 आणि 40, 100 एकूण 100 प्रश्नांची ही तुमची परीक्षा असणार आहे. 100 प्रश्न आणि 200 मार्क, 200 गुण आणि 100 प्रश्न, 100 प्रश्न 200 गुणांसाठी ही परीक्षा असणार आहे आणि याच्यामधूनच मग तुम्हाला पुढं हे केलं जाणार आहे. आता बघा ड्रॉइंग तांत्रिक मधलं थोडंसं काही राहिलेलं आहे बघा की वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हे सुद्धा राहिलेलं आहे. त्याचबरोबर पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत आणि इमर्जिंग अँड ट्रेड्स अँड सिव्हिल इंजिनिअरिंग या घटकांवरती तुम्हाला टेक्निकलमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. तांत्रिक म्हणजे काय? टेक्निकलमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. मग आता सांगितलं की बघा 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुण असणार आहेत. त्याचबरोबर आता हे झालं रचना सहाय्यकसाठी. त्याचबरोबर पुढचं काय आहे की उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी लघुलेखक म्हणजे बघा वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक या पदांसाठी काय अभ्यासक्रम असणार आहे तर मराठीमध्ये बघा की मराठी व्याकरणामध्ये मग वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग, त्याचबरोबर उतार्यावरील प्रश्न असतील, वाक्य पृथक्करण आणि त्याचे प्रकार असतील, लेखक व कवींची टोपण नावे असतील, समूहदर्शक शब्द व ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे इत्यादी घटकांवरती मराठीमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हे 15 प्रश्न असणार आहेत 30 गुणांसाठी. त्याचबरोबर इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामरवरती 15 प्रश्न असणार आहेत 30 गुणांसाठी. मग त्याच्यामध्ये कॉमन व्होकॅब्युलरी आहे,
सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, इडियम्स अँड फ्रेजेस अँड दिअर मिनिंग आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑफ पॅसेज आहे आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड एरर करेक्शन इत्यादी घटकांवरती आपल्याला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर सामान्य ज्ञान या घटकामध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताची राज्यघटना, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, प्रसिद्ध पुस्तके व लेखक, प्रसिद्ध दिवस असतील, मूलभूत संगणक ज्ञान असेल, त्याचबरोबर इत्यादी घटकांवरती तुम्हाला सामान्य ज्ञान या घटकावरती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते 15 प्रश्न असणार आहेत 30 मार्कांना. त्याचबरोबर मग बौद्धिक चाचणी किंवा मग मॅथ्स आणि रिजनिंग वरती तुम्हाला संख्याज्ञान व संख्याज्ञानाचे प्रकार, संख्यांचे प्रकार, त्याचबरोबर मसावी आहे, लसावी आहे, दशांश आहे, अपूर्णांक आहे, वर्गमूळ, घनमूळ, गुणोत्तर, प्रमाण, पदावली, काळ, काम, वेग, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, वैवारी, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, सरासरी व शेकडेवारी इत्यादी वरती तुम्हाला गणितामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके. आणि मग त्याचबरोबर बौद्धिक चाचणीमध्ये म्हणजे रिजनिंग वरती क्रमबद्ध मालिका, संख्या, संचातील अंक ओळखणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेन आकृत्या, कालमापन, दिनदर्शिका, रांगेमधील प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीच्या आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नातेसंबंधाची ओळख, निरीक्षण आणि आकलन इत्यादी घटकांवरती तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि हे मॅथ्स आणि रिजनिंग वरती एकूण 15 प्रश्न असणार आहेत आणि 30 मार्कांना हे प्रश्न असणार आहेत. म्हणजे वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला एकूण 60 गुणांचीच परीक्षा होणार आहे आणि ती 120 मार्कांसाठी असणार आहे. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर पुढे काय दिलं आहे की शिफारस पात्र उमेदवारांची सूची बघा जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे www.dtp-maharashtra.government.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. मग आता त्यांनी परत काय सांगितलेलं आहे की शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडील निर्णय, आता हे निर्णय आहेत ते सगळे मी काय वाचणार नाही, तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सगळे निर्णय तुम्ही काय करायचे आहेत, वाचून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला याच्यावरती तुम्हाला याच्याच बाबत डिटेलमध्ये तुम्हाला माहिती होऊन जाईल. ओके. त्यानंतर बघा आता सिलेबस झाला, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप झालं, जाहिरात कधी आलेले आहे हे सुद्धा झालं, परीक्षेचा कालावधी कधी आहे हे सुद्धा झालं आणि फॉर्म भरण्याची मुदत कुठून कुठपर्यंत आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. ओके. मग आता जे काही विद्यार्थी बघा याच्यासाठी शिफारस म्हणजे पात्र ठरलेले व्यक्ती आहेत. मग आता परीक्षा पद्धती बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर आता रचना सहाय्यक या पोस्टसाठी बघा परीक्षा पद्धती कशा पद्धतीने असणार आहे, तर ऑनलाईन परीक्षा आयोजनावेळी अंतर्भूत विषयानुषंगाने बघा रचना सहाय्यक संवर्गासाठी 200 गुणांची प्रत्येकी 2 गुणांचा एक प्रश्न याप्रमाणे 100 प्रश्न असणार आहेत. ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यापैकी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व तांत्रिक यासाठी प्रत्येक विषयासाठी अनुक्रमे 30, 30, 30, 30 आणि 80 गुण असणार आहेत. याप्रमाणे 200 गुणांची विषयानुषंगाने 5 गट असलेली 120 मिनिटांची परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे 2 तास वेळ असणार आहे आणि 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्क असणार आहेत, 200 गुण असणार आहेत. मग ही परीक्षा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहे. मग आता मराठी या विषयाची मराठी भाषेमध्ये तर इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी व तांत्रिक या विषयांची परीक्षा इंग्रजी भाषेमध्ये घेण्यात येईल. म्हणजे भाषा लँग्वेज मीडियम कोणता असणार आहे, तर मराठी भाषेतील प्रश्न मराठीमध्येच असणार आहेत. तर इंग्रजी, जीके आणि बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक या घटकांमधील प्रश्न हे इंग्रजी भाषेमध्ये असणार आहेत. यामध्ये मग गट अ मराठी 30 गुण 18 मिनिटं, त्याचबरोबर गट ब इंग्रजी 30 गुण 18 मिनिटे, गट क सामान्य ज्ञान 30 गुण 18 मिनिटे, गट ड बौद्धिक चाचणी 30 गुण 18 मिनिटे आणि गट ई तांत्रिक बघा 80 गुण बघा 48 मिनिटे असे 5 गट केले जाणार आहेत. म्हणजे प्रत्येक गट वाईज तुम्हाला काय केले जाणार आहे, या परीक्षेसाठी तुम्हाला मिनिटं ही मोजून दिली जाणार आहेत. म्हणजे मराठीसाठी 18, इंग्रजीसाठी 18, सामान्य ज्ञानसाठी 18 आणि बौद्धिक चाचणीसाठी 18 आणि मग तांत्रिक हा जो काही घटक आहे टेक्नॉलॉजी तर त्याच्यासाठी 48 मिनिटं देण्यात आलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग उमेदवारास प्रश्नपत्रिकेत नमूद केल्यानुसारच गटनिहाय विशिष्ट क्रमानेच प्रश्न सोडवणे अनिवार्य राहील. प्रथम गटातील प्रश्न त्या गटासाठी निर्धारित वेळेपूर्वी सोडवल्यास व निर्धारित वेळेपूर्वी तो गट सादर केल्यानंतर
क्रमानुसार पुढील गट निवडता येईल। तसेच सादर केलेल्या गटासाठी निर्धारित वेळेमध्ये उर्वरित वेळ पुढील गटासाठीच्या निर्धारित वेळेमध्ये समाविष्ट होईल असे सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे। मग यानुसार बघा की क्रमानुसार प्रत्येक गटातील प्रश्न सोडवल्यानंतरचा उर्वरित वेळ पुढील गटासाठी उपलब्ध होईल। जसे की गट अ साठी निर्धारित 18 मिनिटं आहे, परंतु 10व्या मिनिटासाठी तुम्हाला 15 प्रश्न सुटले तर राहिलेला जो काही 8 मिनिटं आहे तर तो पुढच्या ह्याच्यामध्ये समाविष्ट केला जाईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे। मग आता त्यानंतर निर्धारित वेळेपूर्वी गटातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी निर्धारित वेळ संपली किंवा गट सादर करण्यापूर्वीच निर्धारित वेळ संपल्यास गट सिस्टीम कडून आपोआपच सादर होईल। एका गटातील प्रश्न सोडवून गट उमेदवाराने सादर केल्यानंतर सिस्टीमद्वारे सादर झाल्यानंतर पुन्हा गटामध्ये जाता येणार नाही अशा पद्धतीने इथं सांगण्यात आलेलं आहे। प्रस्तुती प्रक्रिया सर्व गटांसाठी लागू राहील व अंतिम जरी सर्व गटांची उत्तरे सादर केली तरी परीक्षेचा संपूर्ण वेळ संपल्यानंतरच उमेदवारास परीक्षा कक्ष सोडता येईल अशा पद्धतीने इथं आपल्याला काय केलेलं आहे सांगण्यात आलेलं आहे। ओके, हे झालं रचनाकार सहाय्यकसाठी। त्यानंतर पुढचं जे काय आहे उच्च श्रेणी व लघु श्रेणी लघुलेखकसाठी तर ऑनलाईन परीक्षा आयोजित केलेली आहे। मग ही 120 गुणांची परीक्षा असणार आहे, प्रत्येकी 2 गुण एका प्रश्नाचा असणार आहेत। याचप्रमाणे 60 प्रश्न असणार आहेत। ऑनलाईन परीक्षा असणार आहे, त्यापैकी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाच्या अनुषंगे 30, 30, 30 आणि 30 असे एकूण 120 गुणांची परीक्षा असणार आहे आणि याची सुद्धा 4 गट केलेले आहेत आणि याच्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी आहे। म्हणजे 90 मिनिटं 1.5 तासांचा कालावधी आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। ओके, मग याच्यासाठी सुद्धा बघा प्रत्येक गटासाठी 4 गट केलेले आहेत। प्रत्येक गटासाठी 22.30 मिनिटं 22.30 मिनिटं असं काय केलेलं आहे 4 गटांचं विभाजन केलेलं आहे। जसं मगाशी सांगितलं की राहिलेला जर वेळ असेल तर तो वेळ पुढे कन्सिडर केला जाईल अशा पद्धतीने इथे सुद्धा सांगितलेलं आहे। ओके, त्यानंतर पुढचं जे काय आहे बघा मित्रांनो की शिफारस झालेल्या उमेदवारांची कागदपत्र, आता जे परीक्षा उत्तीर्ण होतील यानंतर कट ऑफ लागेल त्याचं नॉर्मलायझेशन होईल आणि त्यानंतर ज्यांच्या नावांची शिफारस झालेली आहे अशा उमेदवारांची कागदपत्रे छाननीच्या वेळी पडताळणी समितीकडे खालील मूळ कागदपत्रांच्या बघा साक्षांकित प्रती 2 प्रती सादर करणे बंधनकारक राहील। आता याच्यामध्ये 2 प्रती काय केलेल्या आहेत साक्षांकित प्रती म्हणजे ट्रू कॉपी केलेल्या प्रती काय करायच्या आहेत तुम्हाला सादर करायच्या आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न पडलेला असेल की मित्रांनो याच्यामध्ये आता या दोन्ही परीक्षा ज्या काय होणार आहेत 3 पदांसाठी परीक्षा होणार आहेत याच्यामध्ये कुठेही आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सांगण्यात आलेलं नाहीये। म्हणजे निगेटिव्ह मार्किंग थोडक्यामध्ये नाहीच आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। मग आता कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला देणं गरजेचं आहे शिफारस झाल्यानंतर तर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, शासन मान्य संस्थेने निर्गमित केलेले प्रमाणपत्र, त्याचबरोबर अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास बघा शासन खाजगी निर्गमित केलेले प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल तुम्हाला द्यायचं आहे, जन्मतारखेचं बाबतचा जन्म नोंदीचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र, SSC गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, खेळाडू असेल तर खेळाडूबाबतचे प्रमाणपत्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास त्या संबंधीचे जिल्हास्तरीय समितीने निर्गमित केलेले पत्र, त्याचबरोबर दिव्यांग असेल तर दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, अनाथ असेल तर अनाथाबाबतचे प्रमाणपत्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यास बघा सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र, त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र तुम्हाला शिफारस झाल्यानंतर याच्या मूळ प्रमाणपत्राच्या 2-2 साक्षांकित प्रती या सादर करणं तुम्हाला अनिवार्य केलेलं आहे। ओके, त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे बघा की बघा विहित वयोमर्यादेतील शासकीय निमशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज कार्यालयाच्या प्रमुखांच्या मान्यतेने बघा विहित मार्गाने विहित मुदतीत अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन भरण्यात यावे अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे। आता या बाकीच्या ज्या काही सूचना असतील मित्रांनो तर या तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायच्या आहेत। मग आणि सगळ्यात शेवटी काय सांगण्यात आलेलं आहे तर इतर सर्वसाधारण सूचना काय काय देण्यात आलेल्या आहेत तर त्या बघा की रचना सहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक या पदावरती निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील कोकण 1, कोकण 2, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागामध्ये नियुक्ती देण्यात येईल। त्यानंतर अर्ज केल्यानंतर पुढील निवड प्रक्रियेला विशिष्ट कालावधी लागणार असल्यामुळे
प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याबाबत नगर रचना संचालनालयाकडे अथवा अधीनस्थ कार्यालयाकडे कुठलीही चौकशी किंवा दूरध्वनी करू नये. अशा पद्धतीने बघा, काही विद्यार्थी मोकार निस्ते काय करत असतात तर डिपार्टमेंटला फोन लावतात, सर परीक्षा कधी होणार आहे, निकाल कधी लागणार आहे, अमुक काय होणार आहे, तमुक काय होणार आहे, अशा पद्धतीने विचारत असतात. तर इथं त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीने कार्यालयामध्ये चौकशी किंवा दूरध्वनी करू नये. ओके, त्याबाबत त्याच्यामुळं कुणीही शहाणपणा करायचा नाही आणि फोन लावायचा नाही. त्यानंतर पुढचं बघा की नगर रचना सहाय्यक पदावरती शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र राज्यात नगर रचना संचालनालयाच्या अधीनस्थ कार्यालयात तसेच महानगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती, विकास प्राधिकरणे, नवनगर विकास प्राधिकरणे, प्रदेश विकास प्राधिकरणे, शासनाची संबंधित इतर प्राधिकरणे, कार्यालय यापैकी कुठेही नियुक्ती किंवा बदली केली जाऊ शकते, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे अर्जदारास परीक्षेत बोलवण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असे असणार नाही. शिफारशीच्या निवडीच्या कोणत्याही टप्प्यावरती उमेदवार विहित अर्हता धारण करीत नसल्याचे आढळल्यास, खोटी कागदपत्रे दिल्याचे आढळल्यास त्याची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येईल. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला सर्वसाधारण सूचना सांगण्यात आलेल्या आहे. आणि शेवटची सूचना काय सांगण्यात आलेली आहे, निवड प्रक्रियेसंदर्भात शासन न्यायालयाचे निर्णय सर्व उमेदवारांचे बंधनकारक असतील. कोणत्याही अपरिहार्य कारणास्तव भरती, शिफारस, निवड प्रक्रिया स्थगित रद्द करण्याचे अधिकार संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांनी किंवा राज्य निवड समिती यांनी राखून ठेवलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशाच पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आपण काय केलेलं आहे की बघा रचना सहाय्यक, त्याचबरोबर लघुलेखक, त्याचबरोबर निम्न लघु श्रेणी लेखक आणि उच्च श्रेणी लघुलेखक इत्यादी या 3 पोस्टच्या पदासाठी जी काही जाहिरात आलेली होती तर त्या जाहिरातीचं सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या बघा नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तुर्तास आपण इथं थांबतोय. भेटूयात नवीन लेक्चरमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एखादा व्हिडिओ घेऊन. ओके, सर्वांना थँक्यू, धन्यवाद.